शुभेच्छांचे सुद्धा ठाण्यामध्ये बॅनर लागलेले पाहायला मिळत आहेत। नरेश म्हस्के हे ठाण्यामधून लोकसभेचे उमेदवार आहेत आणि राजन विचारेंसोबत त्यांचा पराभव झाला। राजन विचारे आणि नरेश म्हस्के अशी लढत होती, मात्र नरेश म्हस्के हे विजयी झालेले आहेत आणि त्यानंतर म्हस्केंच्या शुभेच्छांचे सुद्धा ठाण्यामध्ये बॅनर लागलेले पाहायला मिळत आहेत। तर ठाण्यामधून नरेश म्हस्के हे लोकसभेचे उमेदवार आहेत। नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी पार पडणार आहे। यातच सरकार स्थापनेसाठी केंद्रीय मंत्रिपद आणि राज्य मंत्रिपदाचं वाटप केलं जाणार आहे आणि राज्यामध्ये या पदांसाठी चढाओढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांचं नाव जे आहे सध्या चर्चेमध्ये आहे। त्यातच ठाण्यामध्ये कल्याण लोकसभेतनं निवडून आलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेतनं निवडून आलेले नरेश म्हस्के यांच्या शुभेच्छाचे बॅनर जे आहेत ते ठाण्यामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि या बॅनरवरती भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे ठाण्यातले जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या बॅनरमधनं आपल्या भावना ज्या आहेत ते व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेतनं नेमके कोणते मंत्री शपथ घेतात हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन संदीप भारती, निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।